स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा नगरपालिकेत पदाधिकारी निवडी संपन्न, कोण कोण झाले सभापती? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। 2 वाजेपर्यंत लेखी नोटीस देऊन वरीलप्रमाणे सभापती व उपसभापती पदासाठी दाखल केलेली नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आलेला होता। विहित वेळामध्ये कोणीही दाखल केलेली नामनिर्देशन पत्रे मागे घेतलेली नाही। त्यामुळे प्रत्येक विषय समितीच्या सभापती पदासाठी दाखल केलेले प्रत्येक एक नामनिर्देशन पत्र, त्याचबरोबर महिला व बाल विकास बाल कल्याण समितीच्या उपसभापतीसाठी दाखल केलेले एकच नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले नाही। त्या विषय समितीवरती सभापती व महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदावरती ते निवडून आल्याचे मी आता जाहीर करीत आहे। त्याचबरोबर उक्त अधिनियमातील कलम 64(2) प्रमाणे स्थायी समितीची रचना मी आता जाहीर करत आहे। माननीय नगराध्यक्ष काजल संजय मित्रे पदसिद्ध सभापती, माननीय उपनगराध्यक्ष अमोल अनिलराव बाबर सभापती नियोजन आणि विकास समिती, माननीय श्रीकांत शंकर साळुंखे सभापती सार्वजनिक बांधकाम, माननीय लीला रामचंद्र लिंगारदेवे सभापती शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती, माननीय बालचंद्र विश्वनाथ कांबळे सभापती स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, माननीय सुरेश शंकर पवार सभापती पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती, माननीय अपर्णा रणजित पाटील सभापती महिला व बाल कल्याण समिती, रुपाली धर्मेश पाटील, मुनिका अमर चितोळे आणि नंदकुमार बाबूराव पाटील याप्रमाणे स्थायी समितीची रचना असेल। आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि ही सभा समाप्त झाल्याचे मी जाहीर करतो। भगवसी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने आमदार सुहासभाई बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाने आज बांधकाम सभापती म्हणून माझी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो। सर्व नगराध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक यांचेही आभार व्यक्त करतो। विट्यातील बांधकाम जे व्यावसायिक आहेत याच्या अगोदर ज्या बांधकाम व्यावसायिकांना त्या क्षेत्रात फार मोठा त्रास होत होता, आता इथून पुढे विनामोबदला सगळी पूर्ण कामं विटानगरीतल्या विकासाची होतील एवढा शब्द मी देतो। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।